वा वा, खूप दिवसांनी आरामात बसून खाते मी. मटक मटक सटक. शेटकोपटू, तू अचानक इथे? भद्रे, अगं त्या शक्तीला बरं वाटलं, ती घरी निघून गेली हे तुला माहित असताना तू इथं खाट पडलेस आरामात. नाही ऐक ना, तू तू एवढं काय चिडतोयस? चिडू नकोस. मी सगळी व्यवस्था केलीये. मी कोरोनाला पाठवलंय शक्तीवर पाळत ठेवायला. हा हो, तू मूर्ख, तुझा तो कोरोना महामूर्ख. अगं धांदरट आहे तो. त्या शक्तीला स्वप्न पडले तर कळणार आहे का त्याला? आणि कळलं तर काय करणार आहे? सगळा गोंधळ घालून ठेवेल तिथे. नाही घालणार, गोंधळ नाही घालणार. तू माझ्यावर विश्वास ठेव. कोरोना काही गोंधळ नाही घालणार. कोरोना करेल त्याचं काम व्यवस्थित. तू मार्ग त्याग केला तुझा कोरोना. सांगितलं होतं ना, शक्तीला स्वप्न पडता कामा नये, तिला झोप लागता कामा नये. नाही तुम्ही ना दोघे सगळा गोंधळ घालून ठेवणार आहात. आता असं का हसतोयस तू? भद्रे भद्रे, वाचलीस तू माझ्या हातून. वाचली म्हणजे? शक्तीला आता स्वप्न पडणार नाही. काय? तिला स्वप्न पडायची वेळ निघून गेलीये. म्हणजे शक्ती आता स्वप्न बघू नाही शकणार? शक्तीला स्वप्नच पडणार नाहीये? नाही, शक्तीला स्वप्नच पडणार नाहीये म्हणजे ते लोक नादाला वाचवूच शकणार नाहीयेत. वा वा चिटकू, बघ तू काय बातमी दिलीस मला. तू कमाल आहेस, तू ग्रेट आहेस. चला, तिसरा का होईना पण हा डाव आपण जिंकला. डाव पेच खेळावेत ना ते तुझ्याकडून. बाबा चला, डाव पेचात माझा हात कोणीही धरू शकणार नाही. पण या एवढ्याशा गोष्टीने होऊन जाता कामा नाही. आपल्या मनासारखं जरी घडलं असलं ना तरी आपल्याला आता सावध राहावं लागणार आहे. लक्षात ठेव. हा चिटकुबा, नको काळजी करूस. आहे तिकडे करू ना, सगळं व्यवस्थित लक्ष ठेवेल तू. टक मटक सटक. चला, खूप दिवसांनी विजयाचा झेंडा आमच्या बाजूने फडकलाच. शिवा आणि शक्ती सपशेल हारले आणि आम्ही जिंकलो. खूप आनंद होतोय मला. नशीब एकदाची झोप लागली शक्तीला. हो ना, रात्रभर तळमळत होते. डोळ्याला डोळा नव्हता पोरीच्या. शिवा, आपण हिला हॉस्पिटल मधनं आणलंय खरं रे, पण तिला बरं वाटेल ना? नाही म्हणजे सिरियस असं काही नाहीये ना? आपण टेन्शन नका घेऊ, वाटेल तिला बरं. म्हणजे आता जशी त्याच्यापेक्षा नक्कीच बरं वाटेल उद्या. तिला फक्त थोडा आराम करू द्या. चला, आपण पण घरी जातो, उद्या येतो. अरे शिवा थांब, एवढ्या रात्री कुठे चाललेस? इथेच थांब ना, इथे झोपलास तरी चालेल. हा शिवा, शक्तीचा आप्पा बरोबर बोलतायत बघ. रात्री अपरात्री शक्तीसाठी आम्हाला काही मदत लागली तर हा, ते पण बरोबर आहे. ठीक आहे, राहतो आपण, झोपतो आपण इथे. बरं, तुझ्यासाठी अंथरुण मी तयार करते आत. हो अम्मा, थोडा वेळ जागा राहतो, मग झोपेन. पण जास्त वेळ जागरण करू नको. शांत झोप बघ. बरं शिवा, उद्याचं काय ठरवलंयस तू? नाही म्हणजे
ते नानांना शोधायला कुठे जाणार आहे? काय माहित नाही अम्मा. बघू, आपला शंभू महादेव आणि देवी आदिशक्ती आपल्याला जिथे घेऊन जाणार तिथे जाणार. बरं, मी अंथरुणाचं बघते. आलेच. अम्मा, दूध अंडा. हा. अम्मा, शक्तीला का उठवलं? तिला झोपू द्यायचं ना, आराम करू द्यायचा तिला. अरे मी तिला सांगत होते बघ, पण ऐकायलाच तयार नाही. हट्टच धरून बसली की तुझ्यासोबत जायचंय म्हणून. आता तूच समजाव बाबा तिला. हे कालच ठरलं होतं ना आपलं, उद्याचं उद्या बघू म्हणून. आणि हे बघ, मी शिवासोबत जाणार आहे नानांना शोधायला. शक्ती, अगं कशाला? तू घरी आराम कर ना, आपण बघतो. शिवा, अरे किती आराम करू? ना कंटाळले आता आराम करून करून. आणि ऐक ना, माझी मदतच होईल तुला. तू एकटा जाऊ नकोसा नानांना शोधायला. हे बघा, ठरलंय आता, मी शिवासोबत जाणार म्हणजे जाणार. बर बर, ठीक आहे. चल जाऊया. अयो, पण तुमचा चहा नाश्ता? शक्ती, आपण काय बोलतो, तू जरा खाऊन घे ना, तुला बरं वाटत नाही. अरे शिवा, नको, उशीर होईल आपल्याला. आम्ही बाहेरच काहीतरी बघू. हा, सर येतो. ही आदिशक्तीला नमस्कार करून जा. हो. शक्ती, आपण ना तळ्याकडच्या रस्त्याने जाऊया. आपल्याला वाटतं तुझ्या स्वप्नात दिसलेली जागा तिथूनच सापडेल आपल्याला. ठीक आहे, चल. शक्ती, आवाज कसला येतो? हो, घोरण्याचा आवाज आहे. घोरण्याचा आवाज? आता यावेळी? शिवा, ते बघ. कोरोना भाऊ इथे काय करतायत? ओ कोरोना भाऊ, कोरोना भाऊ, ओ कोरोना भाऊ, कोरोना भाऊ. हो, भूत काय भूत? काय करताय? आम्ही आहोत, शिवा आणि शक्ती. शिवा, शक्ती, तुम्ही काय करताय इथे? हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारायला पाहिजे. तुम्ही इथे काय करताय? ते हे झालं ना, ते इकडनं आलो, इकडे डावात, आणि ते डाव नाही, ते आता हे काय इथे? काय इथे कशाला झोपले तुम्ही? वहिनी बसणी पाठवलं. काय? काय झालं?
होत करून येतो ना मी, होत करून येतो म्हणून समाजाचं देणं लागतो, समाजाची सेवा करण्यासाठी. ते खास वहिनीपासून तुझ्यावर लक्ष ठेवण्यासाठी पाठवलं, तुझ्या काळजी पोटी पाठवलं. बाकी काय बघायचं सर पोच. जास्त आली का काल रात्री? शिवा ऍक्च्युली काय झालं माहितीये का, मी परत नाही तर पाहिजे कशाला करत नाही. असं आलो मी आणि तर मग ताण लागले होते. म्हटलं येते कुठेतरी पाठवलं. अयो काय करताय तुम्ही? ह्यात पाण्याचे की हवा येते. मला पाणी द्या, पाणी द्या ना. पाणी 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 उलटी आहे खुर्ची. सरळ बसा, सरळ. बापरे. थोडं तोंडावर पण मारा जरा, बरं वाटेल. हा थँक्यू. बापरे. गुड मॉर्निंग. शंभू महादेवा, मला स्वप्नात जे काही दिसलं त्याचा शोध घ्यायला आम्ही चाललोय, पण कुठे काय जायचं आम्हाला काहीच माहिती नाही. महादेवा, तूच काहीतरी मार्ग दाखव. शिंग असलेल्या राक्षसाची खूण एवढंच आम्हाला माहितीये. आम्ही तुझ्या भरोश्यावर आहोत, आम्हाला मदत कर. शंभू महादेवा, आपला नाना आपल्यासाठी किती महत्वाचा आहे माहिती आहे तुला. त्याची त्या चेटकोबाच्या तावडीतून सुटका करायची, ते राक्षसाची मूर्ती शोधायची. आम्हाला मदत कर, आम्हाला वाट टाकव शंभू महादेवा, आम्हाला मदत कर. शिवा, दर्शनाला जायचं? जय शिवशंभू, हर हर महादेव. बाबा, आम्ही मायावी गोष्टी सामान्य माणसांना दिसत नसतात. फक्त दैवीय दृष्टी असलेली व्यक्ती मायाजाळातून मार्ग काढू शकते. बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचं? आज तुम्ही कितीही भटकला, जर आकाश आणि पाताल एक केलं तरीही तुम्हाला ती खूण सापडणार नाही. तुम्हाला ती खूण शोधायची असेल तर शक्तीला देवळात यज्ञ करावा लागेल, आणि त्या यज्ञात तुला ती राक्षसाची मूर्ती दिसेल. मला माहित आहे त्या चेटकोवामुळे तुमची सगळी नाती पडायला लागली आहे. तुमची देवावरची भक्ती आणि देवावरचा विश्वास पडायला लागला आहे. समोर उभा ठाकलेला काळ कितीही भयंकर असला तरीही बिथरून जाऊ नका. त्या पाखंडी राक्षसाने टाकलेल्या मायावी चक्राला भेदून तर शक्तीला देवळात यज्ञ करावा लागेल. यज्ञ? पण बाबा, कोणता यज्ञ करायचा? शक्तीला 21,000 आहुत्या द्याव्या लागतील, तेव्हाच फळ मिळेल, अडलेला मार्ग सापडेल. 21,000 आहुती द्यायच्या, बस एवढंच ना? वाटतं तितकं सोपं नाही आहे हे कार्य. शक्तीला एका हातात पेटता निखारा ठेवून आहुती अर्पण कराव्या लागतील, अग्निदाह सहन करावा लागेल. जळता निखारा हातात ठेवून आहुती? पण बाबा, याने शक्तीचा हात भाजेल ना. पर्याय नाही.
इच्छिलेलं फळ हवं असेल तर ही अग्निपरीक्षा द्यावी लागेल. बाबा मी तयार आहे. नानांचा जीव वाचवण्यासाठी मी काहीही करेन. शक्ती, ही यज्ञ परीक्षा द्यायला मी तयार आहे. वेळ वाया घालवू नका. तुझ्या नानासाठी ही वेदना सहन करावी लागेल. कल्याणमस्तु. हर हर महादेव. शिवा, शिवा तू नको काळजी करूस. नियतीच्या मनात हेच आहे असं समज आणि तेच घडतंय. आपल्याला नानांचा जीव वाचवायचा आहे. बरं तू एक काम कर, तू 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 जा आणि यज्ञाची सगळी सामग्री घेऊन ये. बाकी मी तोपर्यंत मंदिरात तयारी करते. नालायक का, इकडे इकडे ये. माझ्याकडे बघ. कुठं ते दोघं जण बाहेर गेले म्हणजे कुठे गेल्या? ते दोघं शिवा शक्ती बाहेर गेले म्हणजे नक्की कुठे गेले? आठवण सांग मला पटकन. एक मिनिट, डोक्याला मुंगे आलेत. एक मिनिट, आठवतो. वहिनी बस, खरं सांग तुम्हाला आठवत नाही? अरे आठवत नाहीये म्हणजे काय? मी तुला त्या दोघांवर पहारा ठेवायला पाठवलं होतं ना कोरोना. हो वहिनी बस, पहारा ठेवायला गेलो होतो, पण मला ना तिथे गेल्यानंतर डोळ्याला डोळा लागला. मी तुला डोळ्याला डोळा लावायला पाठवलं होतं की त्या दोघांवर पहारा ठेवायला पाठवलं होतं मी? तू जर प्रिन्सचा लाडका नसतास ना तर ना तुझे तुकडे तुकडे केले असते आणि बाहेर फेकून दिला असता मी. पण त्यांच्यामुळे शांत राहते. थँक्यू बॉस. वहिनी बॉस, मी ना तिकडे गेलो, माझ्या डोळ्याला डोळा लागलाच होता. अचानक आहे ना माझ्यानं कोणीतरी असं केलं. मी जागा झालो, डोळे अचानक उघडले, बघतो तर काय समोर माझ्या शिवशक्ती उभे होते. तुझ्या समोर शिवशक्ती होते? तुझ्या समोर तुझ्या डोक्यात किडे पडलेत का रे? किडे? तू त्यांना हे का सांगितलंस की मी पाठवले म्हणून? अरे बावट, तू काही सांगायचं होतस ना. तू दारू पिऊन पडला हे सांगायचंस. कोसळलं होतं दारू पिऊन हे का नाही सांगितलंस? मी हे बघा, माझी काही स्वतःची डिग्निटी आहे की नाही? म्हणजे ऍक्च्युली थोडी प्यायलंच होतं मी, म्हणून डोळ्याला डोळा लागला. तुला ना असं मधून चिरला पाहिजे आणि तुझं जरासन करायला पाहिजे. जरा सांगतो, ऐकून घ्या. ऐक, शिवा शक्ती कुठे गेलेत ते मला. कान उघडे आहेत ना? कान उघडे आहेत ना? कान उघडे आहेत. बघ, उघडे आहेत का बघ. ऐक उघडे आहेत. शिवा आणि शक्ती कुठे आहेत? कुठे गेलेत? काय करतात हे मला पाहिजे. ह्याची माहिती पाहिजे मला. सुट. आणि शावेस जर का तू दारू पिऊन केलास ना तर चिटकू बची शपथ. जरासंध, कसलं प्राणी पाळलंय प्रिन्सने? हा, शांत हो भद्रा, शांत हो. सगळं ठीक होईल. ही बाई पण उठता बसता माझं थोबाड फोडते. आलो होतो प्रधानमंत्री व्हायला, राष्ट्रपती व्हायला, पण या बाईचा गुलाम म्हणून राहिलोय. असं वाटतंय जंगलात जावं आणि सगळी मोह माया विसरून
एका झाडाखाली बसावं, हे पान गुंडाळून. जाऊ दे. हे शिवशक्तीला कुठे शोधावं काय कळत नाही ग. हा इकडे कुठे चाललाय? सापडला. शक्ती. शिवा, सगळं सामान आणलंयस का? हो. हे दोघं नानाला शोधायचं सोडून इकडे काय करतायत? आणि हा यज्ञ कसला करतायत? चल, यज्ञाला सुरुवात करूया. हो. मैत्री, मी या पितृपक्षात तुला इतका त्रास देणार आहे की तुला वाचवण्यासाठी तुझी लेक शक्ती आणि तुझा होणारा जावई शिवा त्या नानाचा बळी द्यायला तयार होतील. सोडणार नाही मी तुला, सोडणार नाही मैत्री, सोडणार नाही. जिवंतपणी मी तुला सुखाने जगू दिलं नाही, आता तुझ्या नश्वर आत्म्यालाही सुखात राहू देणार नाही मी. अटक मटक सटक. कुठे गेली असतील हे दोघं? काय करायला गेली असतील? शिवाई, मला काही कळतच नाहीये. चिटकोबा त्या दोघांना स्वप्न पडणार नाही असं म्हणाले खरं, पण त्या शक्तीला स्वप्न पडलं तर काय करू मी? हा बोल, करू ना. काय झालं? भेटले का ते दोघं? शिवा आणि शक्ती या मंदिरात कसला तरी यज्ञ करतायत. मंदिरात? आणि यज्ञ करतायत? अरे नानांना शोधायचं सोडून यज्ञ कसले करतायत ते? तर मला कसं माहित असणार? बरं ठीक, एक तू एक काम कर, तिथेच थांब, मी येते तिथे. तू लक्ष ठेव तोपर्यंत. त्याच्यासाठीच आहे. या. यज्ञ कसले करतायत?